विश्वास आमची ताकद. शिक्षण क्षेत्रातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा दरमहा पगार काढण्याच्या मोबदल्यात चक्क लाखो रुपयांची अवैध वसुली केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात उघडकीस आलाय. थक्क करणारी बाब म्हणजे ही लाच रोख स्वरूपात नाही, तर थेट फोनपेद्वारे डिजिटल माध्यमातून घेतली जातीये. या प्रकरणी बुलढाणा लाचलुचपत विभागाकडे ACB एक निनावी तक्रार दाखल झाली असून संपूर्ण शिक्षण विभागात एकच खळबळ उडालीय. धक्कादायक बाब म्हणजे खामगावच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी अशी सिस्टीम आधीपासूनच सुरू आहे अशी जाहीर कबुलीच दिलीय. पाहुयात हा रिपोर्ट. खामगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आणि सर्व अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापकांना आपल्या शाळेतील शिक्षकांच्या पगाराचे दरमहा बिल बनवून ते गट शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत सादर करावे लागते. नियम सरळ आणि सोपा आहे. मात्र खामगाव तालुक्यात सध्या एक वेगळीच आणि पूर्णपणे नियमबाह्य सिस्टीम कार्यरत आहे. तालुक्यात एकूण 278 शाळा असून तब्बल 2155 शिक्षक कार्यरत आहेत. आणि याच शिक्षकांच्या हक्काच्या पगारावर आता एका खासगी सिस्टीमने डल्ला मारला आहे. आरोप आहे की एका जिल्हा परिषदेच्या शाळेतच सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेला रामेश्वर शेरसिंग मछले नामक शिक्षक हा बहुतांशी मुख्याध्यापकांचे काम बेकायदेशीरपणे करतो. तो स्वतःच सर्वांचे पगार बिल तयार करतो, वैद्यकीय बिले तयार करतो. एवढेच नाही तर तयार केलेले पगार बिल खामगावचे गट शिक्षणाधिकारी गायकवाड यांच्या शासकीय कार्यालयात बसून स्वतः गायकवाड साहेबांचा अत्यंत गोपनीय असलेला लॉगिंग ID आणि पासवर्ड वापरून ही बिले शासनाकडे अपलोड करतो. हे बिल व वैद्यकीय बिले तयार करण्यासाठी मछले प्रत्येक शिक्षक 300 ते 500 रुपये व वैद्यकीय बिलासाठी 3 ते 5,000 रुपये घेतो, तेही ऑनलाईन आपल्या फोनपेवर. वर्षभरात सर्व शाळांमधून अंदाजे 6 ते 7 लाख रुपये बेकायदेशीरपणे गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण डिजिटल भ्रष्टाचाराविरोधात एका जागृत नागरिकाने थेट पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा यांच्याकडे निनावी लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराच्या मते हे सर्व आर्थिक व्यवहार डिजिटल माध्यमातून झाल्यामुळे संशयित शिक्षकाच्या मोबाईल क्रमांकाचे बँक स्टेटमेंट तपासल्यास या महाघोटाळ्याचे ठोस पुरावे सहज उपलब्ध होऊ शकतात. सगळ्या महाराष्ट्रात सेम प्रोसेस आहे. काय संपूर्ण महाराष्ट्रात पुऱ्या तालुक्यात अधिवेशन सुरू आहे ना, आता बातम्या लागले की ऑटोमॅटिक महाराष्ट्रात सगळं बंद चौकशी राज्यात या प्रकारचं बुलढाण्यात असा विषय तर मग राज्यात तो विषय नाही. आम्ही आपलं काम आहे, आमचं काम तुमच्यापर्यंत पोहोचणं. तुमची काही बाजू असेल तुमची बाजू हे करून घ्या ना. तक्रार त्या मस्ते साहेबाची होती. आम्हाला आता माहिती भेटली की तुमच्या लॉगिनवरून ते बिलं सबमिट करतो, तयार ते करतो, पण सबमिट तुमच्या लॉगिनमधून करतो. आमच्या लॉगिनमधून शिक्षक जे आमच्या लॉगिनमध्ये काम जरी करत असला तरी त्याचे OTP वगैरे BOला येत असतात. आम्हाला तर मग जबाबदार तुम्ही आहे त्याला. तो कर्मचारी कुठं तुमच्या पंचायत समितीला काय आता माझा आधारचा OTP मलाच येईल ना. डेप्युटेशन नाही ना, डेप्युटेशन नाही ना. काम करून घेऊ शकतो ना माणसं नसल्यावर कोणाकडून. शिक्षकाकडून दुसरे घ्या ना, इतके बेरोजगार लोक आहे याच्यात. नाही बरं ठीक आहे, काम करायला नाही. बेरोजगार लोकांना पैसे कोण देईल? मग तसं अहवाल पाठवा शासनाला, आमच्याकडे बाईट द्या, तसं आम्ही धरतो तुमची बाजू. तुमची बाजू आम्ही धरतो ना. 1,500 घेणं बरं ठीक आहे, काम करता येईल 500 घेणं नाही. हे जे का नाही, हे जे पैसे तुम्ही म्हणता का नाही घेतले जातात, हे पैसे मुख्याध्यापकाकडून त्यांचं बिल तयार करून देतात. ते लोक ते घेतात. मुख्याध्यापकाला जरुरी नाही की त्यांनी याच्याकडूनच घेतलं पाहिजे. ते ठीक आहे, ते सायबरच्या पेवरही बनवू शकतात ते स्वतः. कुठूनही बनव, पण शिक्षकाकडून असं बनू शकतं का? ते त्याचा साडेसहा अभ्यासक्रम सोडून इथं बसू राहिला, इथं तुमच्या पगार आहे, लाख रुपये पगार आहे. तुमच्या लॉगिंग मध्ये तो वापरून जॉब करून आला, वेगळा जॉब करून आला. सर्व विषय वेगळा जॉब आहे प्लस ऑनलाईन पैसे करू ना. ऑनलाईन प्रत्येक म्हणजे माझं बिल बनवलं तर माझे ऑनलाईन 300 घेतलेले आहेत. विशेष पद दिला आहे तयार करण्यासाठी. असं काही नाही आहे. तुमची एक बाजू पाडून द्या म्हणजे आमचं येऊन जाते. म्हणजे एकतर्फी गेली माझी बातमी का नाही. तुम्हाला असं वाटलं नाही एकतर्फी मला ही पण तक्रार आली, त्या हिशोबाने आलो. आतापर्यंत आलो, तक्रार पोहोचली आमच्यापर्यंत, आमचं कामच. एक बैठ गट शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी दिलेली ही कबुली अत्यंत धक्कादायक आणि संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेचे वाभाडे काढणारी आहे. एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकांच्या हक्काच्या पगारातून महिन्याला लाखो रुपये उकळायचे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला आपला गोपनीय पासवर्ड देऊन मोकळे व्हायचे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे.
आता या डिजिटल लाचखोरीवर आणि आधीपासून सुरू असलेल्या सिस्टीमवर बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB काय आणि शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी कधी कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, खामगाव, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.